महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या कृपा आशीर्वादाने व जिल्हा परिषद सदस्य विकासशेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली खैरेतर्फे तोंडिल वलंगा येथील उपनदीतील गाळ उपसाच्या कामाचा शुभारंभ उत्साहात पार पडला। अनेक वर्षांपासून ही उपनदी गाळाने भरून वाहत असल्याने पुराच्या पाण्याचा फटका बसून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते। त्यामुळे ग्रामस्थांकडून गाळ उपसण्याची सातत्याने मागणी करण्यात येत होती। अखेर या मागणीला यश मिळाले असून गाळ उपसाच्या कामाला सुरुवात होत आहे। आजच्या भूमिपूजन समारंभासाठी मंत्री भरतशेठ गोगावले हे परदेश दौऱ्यावर असल्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीये। मात्र त्यांच्या वतीने महाड पंचायत समितीचे सभापती प्रेरणा सावंत, जिल्हा परिषद सदस्य मनसूर ताज, माजी उपसभापती सुहेब पाचकर, माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत, नवनिर्वाचित सदस्य सबिहा पाचकर, ॲडव्होकेट राजेश देवळे, अमीर देशमुख, सरपंच श्रीराम पवळेकर तसेच कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते। उद्यापासून प्रत्यक्ष गाळ उपसाच्या कामाला सुरुवात होणार असून या कामामुळे भविष्यात पुराचा धोका कमी होऊन शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टळणार आहे। विशेषतः 2021 मधील महापुरात महाड परिसर व या उपनदी भागात शेतीचे मोठे नुकसान झाले होते। त्या पार्श्वभूमीवर हे काम अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे। माननीय मंत्री भरतशेठ गोगावले यांनी हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल ग्रामस्थ व कार्यकर्त्यांच्या वतीने मंत्री भरत गोगावले व विकासशेठ गोगावले यांचे आभार मानण्यात आले। सध्या पावसाळ्याची सुरुवात जरी होत असले तरी येत्या महिनाभरात गाळ उपसाचे काम पूर्ण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। या कार्यक्रमाला कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। नामदार या महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय भरतशेठजी गोगावले साहेब यांच्या कृपा आशीर्वादाने आज ह्या खैरे तुडील वलंग रोहन सोनगर हा विठ्ठलवाडी जो हा उपनदी आहे, त्या उपनदी पूर्णपणे भरून जाऊन त्या पुराच्या पाण्याने पूर्ण शेतकऱ्यांचा फार मोठा नुकसान होत असतो आणि त्याचा पाठपुरावा बऱ्याच वर्षापासून गाळ उपसण्यासाठी ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात मागणी होती, परंतु त्या मागणीला आज कुठेतरी यश आलेलं आहे आणि आजच्या ह्या गाळ उपसाच्या भूमिपूजन समारंभासाठी सन्माननीय नामदार परदेशात असल्यामुळे त्यात उपस्थित राहू शकले नाही, परंतु त्यांच्या वतीने या महाडचे सभापती सन्माननीय प्रेरणा सावंत, आमचे सन्माननीय या दासगाव जिल्हा परिषदचे जिल्हा परिषद सदस्य मनसूरबाई ताज, आमचे नेते ह्या विभागाचे आणि माजी उपसभापती सन्माननीय सुहेब पाचकर, आमच्या ह्या नवनिर्वाचित सदस्य सबिया पाचकर मॅडम, अमीरबाई देशमुख असतील, शीतल विचारे असतील, ॲडव्होकेट राजेश देवळे असतील, फौजान जटाम असतील, आमचे माजी सरपंच पवलेकर साहेब असतील, आमच्या महिला या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि ह्याच्यातून हा गाळ उपसा उद्यापासून सुरू होणार आहे आणि ह्याच्यातून आमच्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना आणि गावाच्या हा पूर होतो ती पूरस्थिती निर्माण होणार नाही। कारण 2021च्या पुरामध्ये महाभयंकर असा महाड ठिकाणी आमच्या उपनद्यांमध्ये फार मोठा नुकसान झाला होता आणि शेती सुद्धा नष्ट पावली होती आणि आज त्याचा शुभारंभ आज ह्या सर्व मान्यवरांच्या हस्ते झालेला आहे। मी सन्माननीय नामदार भरतशेठ गोगावले साहेबांनी खरोखर हा यश आम्हाला प्राप्त करून दिल्याबद्दल त्यांचं ग्रामस्थांच्या वतीने आम्ही या एक माझी जिल्हा परिषद सदस्य आणि आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने धन्यवाद मानतो। आणि ठेकेदार आमचे आहेत, काय नाव त्यांचं, अजलान एंटरप्राइजेस, मला वाटतं पाऊस तोंडावर आहेत, कालच पाऊस सुरू झालाय, लवकरात लवकर काम सुरू करून 1 महिन्याभरात हा काम पूर्ण करावा अशी मी त्यांना विनंती करतो। शेतकऱ्यांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा स्वतः शेताच्या बांधावर उभं राहून चांगल्या पद्धतीत त्यांच्याकडून काम करून घ्यावं आणि त्यांनाही सहकार्य करावं एवढंच ह्या निमित्त सांगू इच्छितो। आणि पुन्हा सन्माननीय नामदार साहेबांकडे जी मागणी होती आमच्या ह्या 4-5 वाड्या गावांची, ती सन्माननीय नामदार साहेबांनी हा गाळ काढण्याची प्रक्रियेला मान्यता दिल्यामुळे त्यांचं मनापासून धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। किमान बघितलं की दरवर्षी पाऊस चिकार पडतोय पण नदीला पहिल्यासारखा पूर येत नाही, कारण गाळ काढण्याचं काम आपण सातत्याने त्यांच्या प्रयत्नाने चालू ठेवलेलं आहे। आज ही महाडची सावित्री नदी असो, गांधारी नदी असो, अगदी पार वालनकोंडी पासून नद्या बघितलं तर सगळं इथं गाळ काढण्याचं मोठ्या प्रमाणात काम चालू आहे। आणि नुकताच या विभागाची जे आमच्या ग्रामस्थांची या विभागातील खैरेगाव असेल, वलन असेल, विठ्ठलवाडी असेल, त्याच्यानंतर आमचे सोनगर असेल, यांच्या ग्रामस्थांच्या मागणीनुसार त्याची दखल नामदार साहेबांनी घेऊन माजी जिल्हा परिषद सदस्य विठूबाई सावंत असतील, सुहेब पाचकर असेल, मी असतील, आमिरबाई असतील, यांनी प्रयत्न करून ताबडतोब ही गाळ उपसण्याचं जो काम आणलेलं आहे, खऱ्या अर्थाने जेवढं आपण
नामदार साहेबांचे आभार मानू तेवढं कमी आहे. आज जसं शिवबाईने सांगितलं की हे काम नदीचं होत असलं, गाळ काढण्याचं होत असेल तरी ग्रामस्थांचं सहकार्य हे 100% आपल्याला सगळ्यांना लागणार आहे. ग्रामस्थांनी चांगल्या प्रकारे सहकार्य करा, जेणेकरून जो भरतीचा पाणी वर येऊन शेतीची नासधूस करतो ती कमीत कमी कशी आणि नाही होणार याची दक्षता शासनामार्फत आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून घेण्याची दक्षता घेऊ. आणि त्याचप्रमाणे या विभागातील जे विकास कामं आणखी काही झालेली असतील ते पण पूर्ण मान्य नामदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण करण्यासाठी कटिबद्ध आहोत. एवढंच बोलतो आणि पुन्हा एकदा मी एसवराठी न्यूज साठी कोकण विभागीय संपादक निलेश लोखंडे, महाड.